नमस्कार मंडळी, मी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण उन्हामध्ये न वाळवता सुद्धा घरच्या घरी छान अशी वर्षभर टिकणारी आंबापोळी तयार करणार आहोत। त्यासाठी इथे बघा आपल्याला तयार झालेले असे आंबे घ्यायचे आहेत। हे इथे आता मी हापूसचे आंबे घेतलेले आहेत, त्याऐवजी तुम्ही कोणतेही दुसरे आंबे घेऊ शकता, पण छान असे तयार झालेले आंबे आपल्याला इथे पाहिजेत। आता हे आंबे आपण कापून घेऊया आणि त्याचा आपण गर काढून घेऊया। आता चमच्याच्या साहाय्याने आपण असा हे आंब्याचा गर काढून घेणार आहोत। अलगद छान असा गर निघतो चमच्याने काढला तर। आणि आता आपण ह्यामध्ये जेव्हा गर काढू आणि गर काढल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये लावायचं आहे। तर मिक्सरमध्ये आपण जेव्हा हे लावू बारीक करायला त्यावेळेला ह्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आणि असं छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। हे बघा छान मस्त एकदम आमरस इथे आपण काढलेला आहे। तर आता हे आपल्याला शिजवायचं आहे। तर कढईमध्ये आपण इथे स्लो फ्लेमवर हे आमरस इथे काढून घेतलेला आहे। तर आपल्याला आंबा केवढा गोड आहे त्या गोडीप्रमाणे आपण यामध्ये साखर घालायची आहे। तर इथे मी पाऊण कप एवढी साखर घातलेली आहे आणि आता हे आपण शिजवायचं आहे। एक 15 मिनिटं आपण हे शिजवणार आहोत आणि शिजवल्यानंतर हे थोडंसं आमरस आहे ते आटतं। तर गॅसची फ्लेम इथे आपण थोडीशी लो आणि मीडियम अशी करायची आहे मध्ये मध्ये आणि सतत असं हलवायचं आहे, कारण हे जसं आटत जातं आणि आपण गॅसची फ्लेम वाढवली तर ते उडतात सुद्धा हे त्याचे थेंब, म्हणून मग आपण हे सारखं असं हलवत राहायचं आहे। आणि 15 मिनिटं आपण हे चांगलं शिजवून घेणार आहोत। तोपर्यंत आपण ज्या ताटांमध्ये आमरस तयार करणार आहोत त्या ताटांना आपण थोडंसं ना तूप लावून घेऊया, म्हणजे जेव्हा आपण आंबपोळी तयार करू त्यावेळेला ती ताटाला चिटकणार नाही, अलगद ती अशी निघते। म्हणून आपण हे असं ताटाला थोडंसं तूप लावून सगळीकडे कडेला सुद्धा लावून छान असं घेऊया। तर इथे मी अशी 4 ताटं तयार करून घेतलेली आहेत आणि इथे बघा हे आमरस सुद्धा आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि 15 मिनिटं झालेली आहेत। आता हे परफेक्ट असं आंबापोळी तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे। तर आता हे आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि थोडं थोडं मिश्रण आपण हे ताटामध्ये काढून घेऊया। तर एक 4 पळी एवढं मिश्रण हे एका ताटामध्ये आपलं बसलेलं आहे आणि हे बघा असं अलगद असं आपण हे गोलाकार असं सगळीकडे असं फिरवायचं आहे, म्हणजे ते आपोआप सगळीकडे छान असं पसरलं जातं। थोडंसं जाडसरच आपल्याला हे थर लावायचं आहे, कारण ते जेव्हा आंबापोळी तयार होते त्यावेळेला सुकल्यानंतर ती थोडी पातळ होते, म्हणून सुरुवातीला जेव्हा आमरस आपण इथे टाकू त्यावेळेला ते थोडंसं जाडसर असं टाकायचं आहे आणि थोडंसं पळीने मी हे गोलाकार सगळीकडे एकसारखं पसरून घेते। आणि असं आपल्याला हे अशी ताटं सगळी आता या पद्धतीने आपण तयार करणार आहोत। तर ताटामध्ये घातल्यानंतर थोडंसं टॅप करायचं आहे, म्हणजे इव्हनली सगळीकडे छान ते पसरलं जातं। आणि हे बघा छान आता अशाच पद्धतीने मी दुसरं सुद्धा ताट तयार करून घेते। आता ही आंबापोळी आपण जशी मार्केटमधून आणतो त्याचप्रमाणे चवीला सुद्धा ही आंबापोळी छान तशीच लागते। आता बऱ्याच जणींचं आपल्या मैत्रिणींचं काय होतं की घरामध्ये ऊन येत नाही, माझ्याकडे सुद्धा हेच होतं की ऊन येत नाही। तर अशा वेळेला आपण काय करायचं आहे, आपण अशा पद्धतीने आपण हे घरच्या घरी फॅनच्या हवेमध्ये सुद्धा ही आंबापोळी आपण तयार करू शकतो। तर हे बघा ही सगळी अशी ताटं मी आता तयार करून घेतलेली आहेत आणि आपल्याला ही फॅनखाली ही ताटं अशी ठेवायची आहेत। तर एक दिवसभर आपण हे फॅन खाली ताटं अशी ठेवून देणार आहोत आणि फॅनच्या हवेने पूर्ण दिवसभर ही आंबापोळी छान अशी सेट होते, एकदम सुकली जाते। आणि हे बघा एका दिवसामध्येच आंबापोळी छान अशी वरच्या बाजूने छान अशी सुकलेली आहे। तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ती पलटी करायची आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अशाच त्या सुकवायच्या आहेत। फक्त 2 दिवसामध्येच ही आंबापोळी छान अशी मस्त तयार होते आणि फक्त फॅनच्या हवेखाली आपण ती सुकवणार आहोत। तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळवू शकता। आणि हे बघा आपण तूप लावलं होतं त्यामुळे ते अलगद अशी बघा निघते, अजिबात आपल्याला असे तुकडे वगैरे पडत नाही आहेत। मस्त पोळी एकदम पोळीच्या आकारामध्ये ही आंबापोळी आपली तयार झालेली आहे।
तर हे अशा चारी आता ही ताटांमधली आंबापोळी मी पलटी करून घेते आणि फॅन खाली आपण पुन्हा एक दिवसभर छान अशी ते वाळवणार आहोत। मस्त एकदम बघा सुकलेले आहेत, छान अशा तयार झालेले आहेत ही आंबापोळी। आता हे छान असे सगळे पलटी करून झाल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या दुसऱ्या बाजूने छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत आणि इथे पहा आता मस्त दोन्ही बाजूंनी ही सुद्धा आंबापोळी छान अशी सुकलेली आहे। एकदम मस्त बघा तुम्ही पाहू शकता, ह्याला शाईन सुद्धा खूप छान चमक आंबापोळीला आलेली आहे आणि मस्त दिसायला सुद्धा खूप छान दिसतात, खूप छान सुकलेल्या सुद्धा आहेत त्या। आणि अशा तयार केलेल्या आंबापोळी आपण वर्षभर सुद्धा ठेवू शकतो। तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळवा, छान अशा वर्षभर त्या टिकतात आंबापोळी। आणि आता ह्या तयार झालेल्या आंबापोळीला आपण आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये आपण कट करून ठेवू शकतो। तर इथे मी आयताकृती आकारामध्ये ही आंबापोळी कट करून घेते आणि छोटे छोटे असे त्याचे नंतर रोल बनवून आपण ते असे डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। छान एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा, म्हणजे अजिबात आंबापोळी खराब होणार नाही। नाहीतर थोड्या दिवसांनी 1-2-3 महिन्यानंतर तुम्ही ती फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे अजिबात खराब होणार नाही। तर तुम्हाला ही आज आपण बनवलेली आंबापोळीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।